हाय हॅलो नमस्कार. मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ ताईंनो. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि छान छान अशा कमेंट करत जा. चला तर आज इथं तुम्ही बघतच असाल की आई इथं पोहे चालते ती कशासाठी. तर आई म्हणली की आपण पोह्याच्या पळीपापड्या बघूयात. तर म्हणलं ठीक आहे चल बनवूयात. ती पण पहिल्या वेळेस बनवणार होती आणि मी तर काय कधी बनवलेल्या नव्हत्या. तर आता बऱ्यापैकी तर बायका बनवायला तर म्हणली बनवून बघूत आपण कशा होतात. तर म्हणलं चल बघूत. तर इथं आईनं स्वच्छ करून घेतले सगळे पोहे, चाळून वगैरे निसून घेतले, चाळ वगैरे निघते तर सगळं. आणि मिक्सरला फिरून घेतले. तर जाड रवा असतो ना तर त्या पद्धतीने तिने फिरून घेतले मिक्सरला पोहे. रवा असतो तितक्या पद्धतीने बारीक करून घेतले. आणि इथं मी झोका करत होते यशस्वीला. तर यशस्वी झोपली होती, आंघोळ वगैरे झाली. आता उन्हाळा असल्यामुळे तिला मी सकाळी लवकर आंघोळ घालत असते. आता कसं आहे 8च्या नंतर खूप ऊन लागतं तर आंघोळ घातल्याच्या नंतर गरम होतं त्यामुळं. आणि इथं आईकडं कसं आहे म्हणजे माडी आहे वरती आणि खाली माळवद असल्यामुळं थंड लागतं, एवढं काय गरम जाणवत नाही. तर बरं आहे तेवढं तरी. तर मग इथं ती झोपली होती, तिला झोका करत होती मी. आणि मला वाटतं की 8-8:30 वाजले असतील. तुम्ही तर पाहिलं असेल की पहिले जे पापड्या वगैरे केले नाही तर ते सकाळी लवकरच करते, कारण ते जास्त प्रमाणात होतं आणि जास्त असल्यानंतर वेळ पण जास्त टाईम जास्त जातो. तर वरती ऊन होतं ना तर त्यामुळं सकाळी लवकरच करायची. पण हे थोडेसे नवीन म्हणजे पहिल्या वेळेस बनवून बघायचे म्हणून थोडेसेच करायचे होते. कुकरचा 1-1.5 डब्बा असेल तेवढेच करायचे होते. त्यामुळे ती म्हणली जाऊ दे तू उठल्याच्या नंतर करूयात. तर मग कसं माहेरी आल्याच्या नंतर आपली निवांत सकाळ असते, आपल्याला काही कामाचं एवढं टेन्शन नसतं, डब्बा वगैरे द्यायचं काही टाईम. तर आणि यशस्वीला पण घ्यायला असल्यामुळं काही टेन्शन नाही. आई पप्पा असते तर भैया असतं त्यामुळं. तर मी उशिरा उठले होते ना. आई पप्पाची आंघोळ वगैरे झाली की ते त्यांचं आई मंदिराकडे गेली देवाच्या दर्शनाला. पप्पा पण आंघोळी वगैरे घालून आले. घरी आल्याच्या नंतर आईनं घरची देवपूजा केली, त्यांचं चहापाणी वगैरे झालं. नंतर आम्हाला उठवलं, मी भैया उठलो, आमची चहापाणी वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर मग ती मला म्हटली की चल बनवूयात. म्हणली तू उठल्याच्या नंतर बनवून बघूत. म्हणून मी उठल्याच्या नंतर तिनं केलं हे सगळं तयार. तर मग इथं आईनं काय केलं की पहिल्या वेळेस बनवते म्हणली, परत आपण पिठात हटताना ना गाठी वगैरे होतील म्हणून तिनं खालीच पाणी टाकून पूर्ण एकजीव करून घेतलं मिश्रण ते म्हणजे पोह्याचं जे आपण बारीक वाटलं होतं ना ते. तर आता इथं ना पातेल्यामध्ये तिनं पाणी ठेवलं होतं. आता ते जे टोपलं दिसतं ना तुम्हाला पाण्याचं, अरे ते पोहे टाकून जे मिक्स केलेलं मिश्रणाचं टोपलं दिसतं ना तर त्याच्या 1.5 पटीनं पाणी टाकलं होतं, कारण की आपण खाली पण पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळे जास्त काय पाणी लागणार नव्हतं. तिथं तिनं पातेल्यामध्ये पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पापड खार टाकला होता. आणि आता सगळं थोडं थोडं करून ना तिनं हे हटून घेतलं पूर्ण थोडं थोडं करून, कारण की पहिल्या वेळेस करायचं म्हटल्याच्यानंतर आपल्याला पण वाटतं बिघडलं तर काय होईल, चांगलं आलं तर बरं वाटतं, बिघडलं तर वाटतं की परत कसं आहे की पोहे पण खराब होऊन जातील आणि वेळ पण वाया जातो आणि नंतर दुसरं काही काम करण्याचा पण मूड राहत नाही त्यामुळं. तर बघत होती ती इथं थोडं थोडं टाकून खाली पातळ केल्यामुळं ते जरा व्यवस्थित म्हणजे हटताना पण बरं पडत होतं. तर तिने थोडं थोडं करून इथं सगळं हटून घेतलं. आणि हे उन्हाळी वाळवण आपल्याला गावाकडंच करायला पुरतं, कारण की आपण कसं पुण्याला वगैरे असं दुसरीकडं कुठं पण म्हणलं ना गॅसवरती नाही जमत, कारण की गॅस खूप जळतो याला. तर त्यामुळं तर मग चुलीवर कसं आहे आपल्या गावाकडं बरं पडतं आणि गावाकडं चूल वगैरे असते तर त्यामुळं जमतं हे. तर ती म्हणली मी सगळे तुला इकडूनच बनवून देईल. म्हणलं चालतंय, म्हणलं ठीक आहे थोडं थोडं, कारण की सगळं तर काही एकत्र आणता येत नाही. मग मी काय करत असते 2 टप्प्यात आणते. कधी आता उन्हाळी जर गावाकडे गेले तर तेव्हा काही घेऊन येत असते आणि नंतर थोड्या दिवसांनी परत जाण्यातच येतं, कधी पंचमीला हो नाही तर मग दिवाळीला हो, तेव्हा काय असं थोडं थोडं करून मग आणता येतं. कारण की कसं होतं हे वजनाला कमी असतं पण बॅगमध्ये भरलं ना तर जागा जास्त लागते याला त्याच्यामुळं. तर मग तर थोडं थोडं करून आणावं लागतं, कारण दुसरं पण सामान असतं, थोडंसं डाळ वगैरे आणत असते घरच्या असतात त्याच्यामुळं. तर सगळं आणण्यासाठी ना आता कसं यशस्वी असल्यामुळं पण मला तर तिलाच घ्यावं लागतं. मग भैयाला बॅगी वगैरे घ्यायला थोडंसं जड जातं चढ उतार करायला त्यामुळं. तर हिनं तिथं ना आईनं सगळं ते हटून वगैरे घेतलं, तिथं सामान वगैरे उचलून घेतलं, ते दिलं सगळं आणि मस्त अर्धा तास चांगलं कमी जाळावरती शिजू दिलं त्याला. आणि छान असं शिजल्याच्या नंतर इथं आता बघा आम्ही वरती ना पापड्या पांगवत आहेत, ह्या पळीपापड्या. तर कशा झाल्यात तर ते आता तुम्हाला सांगालच. आणि पहिल्या वेळेस करून बघितल्या बघा, पण खायला टेस्टला पण खूप छान झाल्या आणि एक पण पापडी अशी मोडली नाही. आपण नाही का नंतर वाळल्याच्या नंतर जेव्हा काढतो तर तर आई नाही धोत्रावरतीच करत असतं. धोतर स्वच्छ धुवून घेतलं होतं तिने आणि धुवून वल्लं करून अंथरायचं खाली. वल्लं करून अंथरलं ना मग त्याच्यावरती पापड्या पांगवायच्या. तर बघा आता तेवढं पोह्याचे ना हे बकेट जे दिसते ना तर तुम्हाला 1 ते 1.5 बकेट झालं होतं हे स्टीलचं. तर बरेचसे झाले होते बघा आता इथं. तर मग आम्ही इथं पांगवायला घेतले आणि ऊन पण आता झालंच होतं बऱ्यापैकी, तर झालं होतं कारण होत्या थोड्याशात दिसायला आपल्याला थोडंसं दिसत होतं, पण पोहे असल्यामुळे ते ना शिजून भरपूर झालं. भात कसा आपला तांदळाचा शिजून भरपूर तसं ते भरपूर झालं शिजून.
आणि पापड्या म्हणजे व्यवस्थित हाटण्यात आलं, व्यवस्थित शिजलं ना तर पापडी पण म्हणजे असं जास्त पातळ पण नाही जमत आणि जास्त घट्ट पण नाही जमत. घट्ट असेल तर पापडी जाड होते आणि पातळ असेल तर पापडी एकदम पातळ होते आणि काढताना त्याचे तुकडे होतात. तर मिडियमच लागतं, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. पण छान बनलं होतं हे की. तर इथं आईला म्हणलं तू काय आणि मी काय आपण दोघीजण पटपट पांगून घेऊ म्हणलं. थोडं लवकर होतं कसं दोघीजणी असल्याच्या नंतर एकीला टाईम लागतो आणि ऊन झालं होतं. आणि इथं ना आमच्या वरती ना खूप वानर येतात जातात. तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही, पण कोणी माकड म्हणतं कोणी वानर म्हणतं. पण इथं खूप येतात गावाकडं माझ्या आईच्या इकडं. तर त्याच्यामुळे तिला म्हणलं चल दोघीजणी करून घेऊया म्हणजे खाली जाता येतं मग त्याच्यामुळं. आणि यशस्वी मंदिराकडे गेली होती थोडा वेळ म्हणजे झोपली ती, जास्त नाही झोपली. सकाळचं वातावरण कसं असतं त्याच्यामुळे ती लगेचच उठली. तिच्या मनावर असतं कधी झोपते तर कधी नाही झोपत. मग ती मंदिराकडे गेली तोपर्यंत मग थोड्याशाच पांगवल्या की आली ती. मग ती आल्याच्या नंतर मी माझं गेले खाली, कारण तिला वरी पण म्हणलं ना तर आता ऊन झालं होतं त्याच्यामुळे पण नव्हतं जमत. आणि ती ना वरती म्हणलं की सारखं मग पळते इकडं तिकडं, भीती वाटते खाली जायची. आणि त्यामुळं मग इथं आईनं एकटीनंच बाकीचे राहिलेल्या करून घेतले सगळे, पांगून घेतल्या. मी गेले माझं खाली. तर 1 ते 1.5 कुकरचा डबा होता तर त्याच्या एवढ्या पापड्या झाल्या बघा ताईंनो, बऱ्याचशा झाल्या आता. कारण शिजून जास्त झाल्यामुळं पापड्या पण बऱ्या झाल्या. आणि पहिल्या वेळेस करायचे म्हणून तिनं काही जास्त केलं नाही. आणि कसं एक वेळेस जर केलं आणि चांगलं जमलं तर आपण परत करू शकतो. पण जर अगोदर जास्त घेऊन जर केलं आणि खराब झाला ना तर सगळंच वाया जातं. पोहे पण खराब होऊन वाया जातील, ते कामं येत नाहीत. आणि वेळ पण जातो आणि मूड पण दुसरं काही काही बनवायचं म्हणलं की नकोसं वाटतं त्यामुळं. तर इथं आईनं आता राहिलेलं थोडंसं का आणलं होतं. तर एवढं झालं बघा सगळं मिळून ते तेवढ्या डब्याचं. मी खाली गेले होते, तिला म्हणलं तू तेवढं ते घे आता पांगून सगळं पळीपापड्या. आणि कसं आहे आईकडे गेलं ना की निवांत असतं, बाकी काही नाही काम म्हणजे करच म्हणून हे तुला करावं लागेल की काही असं काही नसतं ना, निवांत असतं त्यामुळं काय वाटत नाही. आपण कसं मध्ये 2 चमचा 3 चमचे पापड्या बनवायला आलं बी गेलं बी तरी आणि नाही बी आलं तर काही नसतं. पण कसं आपल्याला वाटतं चला बाबा एकटीन करण्यापेक्षा दोघींनी केलं तर पटकन होतं त्यामुळं. तर मग थोडंसंच केलं मी गेले खाली. पण मग बाकीचं राहिलेलं इथं आईनं केलं. मग ऊन पण झालं होतं जास्त त्याच्यामुळे तिने इथं पटपट घेतल्या पांगून. ऊन लागतं आता सकाळचं पण उन्हाळा असल्यामुळं आणि सगळं मोकळं वातावरण ना त्यामुळे जास्त ऊन लागतं. झाडं वगैरे नाही आहेत भोवताला, आहेत पण पाठीमागं जर थोडं लांब येतं त्यामुळं. खेड्याचं वातावरण खरंच खूप छान असतं, मस्त निवांत असतं. सकाळी बी सर्वांच्या दारात झाडून रांगोळी सडा वगैरे असतो. मंदिराकडं पण भजन वगैरे असतं सकाळचं, तर छान वाटतं बरं का. आणि तसं गावाकडं आहे ना तसं आपल्याला इकडं शहरामध्ये नाही बघायला भेटत. आणि माणसं पण सकाळी उठल्याच्या नंतर सगळे एकमेकाला बोलणार राम राम घालणार हे सगळं फक्त गावातच बघायला भेटतं. खेडेगावात इथं शहरला तर नाही भेटत. तर आता ते पूर्ण वाळल्या होत्या आणि हे दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ होता ना. तर बघा आता ह्या ना पापड्या सगळ्या वाळलेल्या होत्या ना, ते आईनं रात्री झाकून ठेवलं. जर दुसऱ्या दिवशी सकाळी काढलं ना तर खूप व्यवस्थित निघतात. म्हणजे जे राहिलं बी असेल ना थोडंफार वाळायचं तर ते वाळतं, त्यामुळं मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढते. तर मग इथं पूर्ण वाळल्या होत्या, चांगल्या झाकून ठेवलं होतं तिनं पूर्ण धोतर. कारण की कसं आहे पालीचं वगैरे भीती असते ना, तर त्यामुळं आणि आपल्याला खायचं आहे ना हे ते पूर्ण झाकून व्यवस्थित ठेवलं होतं. तर आता सकाळी इथं तिनं ना पूर्ण धोतरला भिजवलं पाणी टाकून आणि पापड्या काढायला घेतल्या. तर इथं मी साईडला जी साडी आतरते ना साडीवरनं हे काढलेल्या पापड्या टाकायच्या होत्या त्यामुळं. तर मग आईला म्हणलं चल काढूयात. सकाळचं वातावरण वरती खरंच खूप छान वाटतं. कामापेक्षा ना मला वरती हवेला मस्त वाटतं म्हणून म्हणत असते चल मग मी पण इथे सोबत. काढणं पण होतं आणि बसणं पण होतं थोडंसं. वरती हवा मोकळी थंड हवा लागते आता उन्हाळ्याची, सकाळी सकाळी चांगलं वाटतं. तर त्यामुळं तर मग इथं आम्ही काढायला घेतलं बघा. आता पूर्ण हे असं भिजवलं ना 2 मिनटं ठेवायचं, चांगलं भिजलं ना की आपोआप पापड्या असं निघायला लागतात. थोडंसं धरून ओढलं की लगेच निघतात बघा. आता तुम्ही बघत असाल की अशा पूर्णला पूर्ण पापड्या निघतात, तुकडे तर शक्यतो होतच नाही येतं. तर इथं आई पापड्या काढून देत होती आणि मग मी वरच्यावर लगेचच साडीवरती वाळायला टाकत होते. कारण की लगेच वाळायला टाकलं ना तर बरं पडतं. आणि जर एकत्र टोपल्यामध्ये आपण काढले आणि नंतर वाळायला टाकले ना तर ओलं असल्यामुळं चिटकते पापड्या कधी कधी, त्यामुळं असं होतं. तर मग मी म्हटलं तिला तू काढून दे, मी इकडे टाकत जाते. मग मी टाकल्या बऱ्यापैकी आणि नंतर मला चल काढू लागते थोडंसं. तर बघा ताईनं कशा पापड्या छान झाल्यात ना. आणि पहिल्या वेळेस करून बघितल्या बरं का, पण असं मस्त झालं ना तर नंतर दुसरं पण काही जरी करायचं ना तर आपल्याला उल्हास राहतो त्यामुळं. तर व्यवस्थित बनल्या. आणि बघा तुम्ही तुकडा तर एक पण होत नाही पापडीचा, पूर्णला पूर्ण पापडी निघत आहे. अशा पापड्या बनल्या ना तर बरं वाटतं आपल्याला पण कुठंतरी. आणि खरंच तुकडे झाले नाही ना तर त्यामुळं मग मला पण काढायला बरं वाटलं. कारण की तुकडे झाले ना की मग मला कंटाळा येतो बारीक बारीक काढायचा. पण ह्यावेळेस जे केले ना आम्ही पापड्या त्याचे नाही झाले तुकडे एका पण याच्या. तर आता इथं बऱ्यापैकी काढणं झाल्या होत्या आणि यशस्वी आली होती तर तिचं चालू होतं बघा. मंदिराकडनं आली होती, टाळ घेऊन आली ती. भजन झालं तर आली इथं घरी आणि नंतर मग आली आमच्याकडं. तिथं पप्पा पण आले होते, तिला घेऊन बसले होते पप्पा, कारण की ती खाली जायची भीती असते ना त्याच्यामुळं.
तर पप्पा तिथं जिथं पायऱ्या आहेत ना खाली जायच्या तिथंच बसली होती ती, कारण ती त्याच्यामुळे खाली जाता येणार नाहीत. आणि इथं ती काय करत होती की आईकडनं पापड्या घेऊन मला देत होती वाळायला टाकायला साडीवरती. असं तिला पण कळतं बरं का, आपण जे काम करतो का तर ती असं मध्ये मध्ये करते ना, तर तेव्हा तिला कळतं की आपण काय करतो, तर तिनं पण ते काय करायला पाहिजे त्या गोष्टीला, असं सगळं समजतं. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपले मुलं सोबत घेऊन काम केलं ना, तर ते पण आपल्यामधून शिकतात एक एक गोष्ट. बऱ्यापैकी तर यशस्वीला समजतं सगळं, फक्त आणखी बोलता येत नाही. तिला म्हटलं ना फोन वगैरे आण, हे कर ते कर, खाली बस, असं सगळं समजतं. आणि ती बघून बघून करते बरं का, जसं मी करेल ना तसं करते. त्यामुळे मी जास्त करून तिला माझ्या जवळच ठेवत असते. आणि आपल्यामधनं शिकतात आपली मुलं, आपण कसं करतो घरात, आपण काय बोलतो, कसं राहतो, त्याच्यातूनच सगळं शिकत असतात. बाहेरचं तर काय, कारण जास्त करून तर मुलं ना आईसोबतच जास्त असतात. पप्पा तर दिवसभर घरी पण नसतात आणि आपण जिथं जातो तिथं आपली मुलं सोबत असतात. त्यामुळे सगळं तर आईवरच असतं, आईकडनं शिकतात ते ना. मी तिला सोबतच ठेवत असते कोणतं पण काम करताना, आणि ती बघते तसंच करत असते. मी जे करेल ना ते ते करून बघत असते ती. पण शक्यतो कसं आहे, कोणती पण गोष्ट म्हणजे जिथं मी नाही का भाजी वगैरे कट करते तर तिथं नाही जवळ घेत, कारण की तिथं भीती असते, विळी वगैरे असते, लागायची भीती वाटते. पण असं जे करू शकतो ना, कपडे वगैरे धुताना आतमध्ये बाथरूममध्ये नाही येऊ देत तिला. पण ती येते पाणी, आता कसं लहान मुलाला पाणी खेळा वाटतं, पण बघते ती कधी कधी काय करते, ती पण कपडे घेता एक छोटंसं काहीतरी कपडा घेते, नाही तर तिची पॅन्ट वगैरे चड्डी वगैरे असेल ती घेऊन पिळून बघते. जसं मी धुणं पिळते तसं असं सगळं गोष्टींना करायला बघते. झाडू घेऊन झाडायला बघते, सुपली घेते, म्हणजे पूर्ण आहे ना म्हणजे असं करायला बघते ती सगळं. तर त्यामुळे ना मी तिला सोबतच ठेवत असते. आणि इथं जे तुकडे दिसत आहेत ना ताईंना, तर हे ना शेवटलं जे थोडंसं नाही का नंतर आईनं बकेट आणलं होतं तर त्याच्यामधले इथं, तर ते ना पूर्ण असं घट्ट झालं होतं. आणि आई म्हणली काय माहिती आता मिठाला पण कसे झाले, तर करून तर बघितलेत मी, आता बघितलं नाही काय नाही, तर मी थांब मी बघते. मग मी तर कच्ची पापडी खाऊन बघितली, तर मिठाला वगैरे छान झाली होती ती, आणि टेस्टला पण छान झाली होती. तळल्याच्या नंतर कशी लागेल ते नाही सांगू शकत, कारण तळायचे राहिले. आता वाळल्याच्या नंतर संध्याकाळी तळू. तर कच्चीच खाऊन बघितली ती. मला आवडतं कच्ची खायला, पण म्हणजे पोह्याची नाही, असं खारोड्या वगैरे नाही का, तर ते आवडतात. पण ही कच्ची खायला आवडते, तर छान लागली ती पापडी. आणि इथं थोडं थोडं राहिलेलं आईने सगळं पाणी टाकून काढून घेतलं आणि वाळायला टाकले आम्ही सगळ्या पापड्या. थोडेसे तुकडे झाले, म्हणजे 3-4 पापड्याचे झाले असतील, कारण ते एकदम घट्ट झालेलं होतं. तर बघा ताईंनो हे अशा. आणि इथं जे तुम्हाला जास्त तुकडे दिसत असेल ते यशस्वीनं तोडून फेकलं होतं असे पूर्ण, तर त्याच्यामुळं ती आली होती. तर आता इथं सगळ्या पापड्या वाळल्या, संध्याकाळच्याला कणकण वाळून गेल्याच्या नंतर इथं आई म्हणली तळून बघूयात आपण कशा झाल्या टेस्टला. तर इथं आईने तळाय घेतल्या. तर बघा ताईंनो, आणि खरंच खूप छान झाल्या. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंटद्वारे. आणि उन्हाळी वाळवण तुम्हाला गावाकडलं माझ्या आईच्या पद्धतीने कसे, म्हणजे तुम्ही कसे बनवता ते पण सांगा. आणि तुम्हाला आम्ही बनवलेलं कसं वाटलं ते पण कमेंटद्वारे मला कळवा नक्कीच. प्रत्येक भागात प्रत्येक पदार्थ वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. तर त्यामुळे तुमच्या इकडलं कसं बनवतात ते सांगा, आणि आम्ही बनवलेलं कसं झालं ते पण सांगा. आणि बघा आता ताईंनी छान अशा पापड्यात तळून बघितले तर छान झाले. तर आणि जर पापडी ना मी तळलेली आहे, कारण की ना त्या दिवशी आईची तब्येत बरी नव्हती, तर आई दवाखान्यात गेली होती. तर मग त्यामुळं मग मी तळून बघितले. म्हटलं चल मी बघते. मग त्या दिवशी पापड्या वगैरे मी तळल्या होत्या, पोळ्या बनवतात. चला ताईंनी इथंच व्हिडिओ जॉईन करते. श्री स्वामी समर्थ.